आत्तापर्यंत आपण पाहिलं सायलीनं ललिताबाईंच्या कुरघोडीवर मात करत MBAची एंट्रन्स परीक्षा दिली होती. तेव्हापासून ललिताबाई आणि सायलीमध्ये जणू शीतयुद्ध सुरू झालं होतं. ललिताबाईंनी जाणीवपूर्वक तिला त्रास देणं सुरू केलं होतं. तिनं कोणतंही काम केलं की त्या मुद्दाम त्यात त्रुटी शोधायच्या. उठता बसता तिला टोमणे मारायच्या. सतत शिकलेल्या बायका, नोकरी करणाऱ्या बायका घराकडं कसं दुर्लक्ष करतात हे सांगत राहायच्या. सायलीला या गोष्टींचं खूप वाईट वाटायचं, पण या सर्व गोष्टींकडं दुर्लक्ष करायला ती शिकत होती. पाहूया पुढे धाकटी सून भाग 9. बघता बघता सायलीचा रिझल्ट लागला. सायली उत्तम गुण घेऊन परीक्षेत पास झाली होती. अभिनंदन सायली, किती चांगले मार्क्स पडले ग तुला. खरंच हुशार आहेस खूप. मला काय वाटतं सायली, महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये तुझा नंबर अगदी सहज लागेल. तू घरापासून दूर कुठंतरी ॲडमिशन घेऊन टाक. इथं राहून शिकणं खरंच सोपं नाहीये. तू परीक्षा देऊन आली तेव्हापासून बघतोय आई तुला किती खराब वागणूक देते. माझ्यासोबत लग्न झालं आणि तुझ्या हुशारीची मातीच झाली म्हणावी लागेल. म्हणून म्हणतोय, तू या घरापासून दूरच राहा. आठवड्यातून एकदा मी येत जाईल तुला भेटायला आणि भविष्यात तुला जिथं नोकरी लागेल मी तिकडंच माझी बदली करून घेईल. हेमंत बोलत होता. त्याच्या बोलण्यात काळजी, प्रेम, अपराधीपणाची भावना सगळंच दिसत होतं. हेमंत, ही लढाई फक्त माझीच नाही. ही लढाई या घरातल्या सुनेची आहे. मी काय किंवा राधाताई काय, या घरात सासू नावाचा जो बागुलबुवा तयार केला आहे ना, मला त्यालाच पळवून लावायचं आहे. येणाऱ्या पिढीसाठी एक हसतं खेळतं वातावरण तयार करायचं आहे. तू बघ, एक दिवस येईल आणि सासूबाईंना माझे विचार पटतील. सायलीनं हेमंतचा हात हातात घेतला. सायलीनं घरापासून जवळ असलेल्या कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्यायचा निर्णय घेतला. ॲडमिशन घ्यायला जायचं त्या दिवशी सकाळीच सायलीनं घरात सर्वांना ही गोष्ट सांगितली. ते ऐकून ललिताबाईंच्या अंगाचा अगदी तिळपापड झाला. किती धूळ बसलीये डब्यांवर, चिकट लागतात हाताला. आता तर काय कोणाला डब्बे साफ करा म्हणायची सोयच राहिली नाही. आपल्यालाच सवय करून घ्यावी लागेल आता असे घाणेरडे डब्बे हाताळायची. घरातल्या बाईलाच पाय फुटले की असं होणारच. ललिताबाई जाणीवपूर्वक स्वयंपाकघरातले डब्बे उचकत बोलत होत्या. सायलीनं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं म्हणजे आपला पराभव ही गोष्ट त्यांच्या डोक्यात अगदी पक्की रुजली होती आणि ती हार त्या स्वीकारायला तयार नव्हत्या. त्यांच्या मनातला त्रागा बाहेर काढण्यासाठी त्या एक एक कारण शोधून काढत होत्या. सासूबाई, आत्ताच मागच्या आठवड्यात तर धुवून पुसून ठेवले होते सगळे. सायली राग गिळत म्हणाली.
सगळं आवरून झालं की दुपारच्या वेळी मी पुसून घेते डब्बे. सायलीचं वाक्य तोडत राधा घाबरत म्हणाली, तुला सांगितले मी डब्बे साफ करायला. ललिताबाई राधावर खेकसल्या. सासूबाई, उद्या करते मी. आज कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करून घेते. लगेच उद्यापासून कोणतं कॉलेज सुरू होणार आहे? सायली म्हणाली. बघा, बरोबर आता असेच कामं टाळणार. ललिताबाई अजूनच चिडल्या. राधा पुढं बोलायला जाणार तेवढ्यात सायलीनं तिला अडवलं. घड्याळात पाहिलं. 9 वाजत आले होते. तिनं भराभर डब्यांमधलं सामान दुसऱ्या भांड्यांमध्ये रिकामं केलं आणि पटापट डब्बे घासून घेतले. मागच्या अंगणात आडोशाला ठेवले. राधाताई, दुपारी परत आले की सामान पुन्हा भरून ठेवते. असं म्हणून सायली कॉलेजच्या तयारीला लागली. छानसा कॉटनचा ड्रेस घालून सायली तयार झाली आणि कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघाली. सायली, पटकन 2 घास खाऊन घे. अशी उपाशीपोटी जाऊ नकोस. राधा पोटतिडकीनं म्हणाली. नको राधाताई, आधीच खूप उशीर झालाय. बँकेतही जायचंय. हेमंतनं कालच डी.डी. काढायसाठी दिला होता. तो घेऊन कॉलेजमध्ये जाते. सायली बोलत बोलत अंगणात आली आणि घराबाहेर पडली. जाताना तिनं बँकेतून डी.डी. घेतला आणि कॉलेजमध्ये गेली. तिथं गेल्यावर तिला कळलं की डी.डी. चुकलाय. सायली परत बँकेत गेली. डी.डी.साठी परत अर्ज लिहिला. बँक मॅनेजर हेमंतचा मित्र असल्यानं तिचं काम थोडं लवकर झालं. सायली परत कॉलेजमध्ये गेली. या धावपळीत सायली थोडी पावसात भिजली. सकाळच्या घाईत सायली छत्री घरीच विसरली होती. संध्याकाळी 5:30 वाजता सायली घरी पोहोचली. दिवसभराच्या दगदगीनं खरं तर दमली होती. पण ॲडमिशन झालीये हा आनंद सगळा थकवा कमी करत होता. सायली पटकन फ्रेश झाली. तिला सकाळी डब्बे घासून ठेवलेलं आठवलं आणि ती धावत मागच्या अंगणात गेली. राधाही सायलीच्या मागच गेली. हे काय ग सायली, तू तर डब्बे इथं ठेवले होतेस ना? इथं या आडोशाला पाऊस देखील लागत नाही. राधा बोलत होती. सायलीनं आडोशाला वाळू ठेवलेले डब्बे कोणीतरी अंगणात नेऊन ठेवले होते. पावसाच्या पाण्यानं ते डब्बे ओले झाले होते आणि त्याचबरोबर आजूबाजूचा चिखलही डब्यांवर उडाला होता. माफ कर ग सायली, दुपारी पाऊस आला तरी मी येऊन नाही पाहिलं. मला वाटलं नव्हतं की असं काही होईल. आण इकडं, मी घासते, तू धुवून घेते डब्बे, राधा म्हणाली. राहू द्या राधाताई, मला माहितीये डब्यांना पाय कसे फुटले ते. ही अडथळ्यांची शर्यत माझी आहे आणि मीच ती पूर्ण करेन. असं म्हणत सायलीनं परत डब्बे घासले. थोडे सुकल्यावर चांगल्या कोरड्या कपड्याने पुसून त्यात सामान भरून ठेवलं. रात्रीची जेवणानंतरची आवराआवर करून सायली कॉलेजची माहिती पुस्तिका वाचत बसली. वाचता वाचता सायली एका मुद्द्यावर येऊन थांबली आणि तिचे डोळेच विस्फारले.
कॉलेजचा युनिफॉर्म, ब्ल्यू जीन्स आणि व्हाईट टी शर्ट. देवा, काय रे हे? आता रोज सासूबाईंना बोलायला पुन्हा मुद्दा तयारच मिळाला. सायली पुढचा सगळा विचार करून अगदी स्तब्ध झाली होती. सायलीचा कॉलेजमध्ये जायचा दिवस उजाडला. सकाळचं सगळं भराभर आवरून सायली तयार झाली. कॉलेजचा युनिफॉर्म, ब्ल्यू जीन्स आणि व्हाईट टी शर्ट होता. सायलीनं तो घातला. लग्न झाल्यापासून तिनं पहिल्यांदाच जीन्स घातला होता. सायली आरशात बघत होती. जीन्सवर या काचेच्या बांगड्या शोभतच नाहीयेत आणि हे मोठं मंगळसूत्र ऑड वाटतंय. काय करू? काढू का? सासूबाई काय म्हणतील? सायली स्वतःच्याच विचारात हरवली होती. सायलीनं मोठं मंगळसूत्र काढलं आणि छोटं नाजूक मंगळसूत्र घातलं. बांगड्या काढल्या आणि एका हातात घड्याळ आणि एका हातात एक नाजूक गोल्डन बांगडी घातली. सोन्याचे मोठे लोमते कानातले बदलून त्या जागी छोटेसे खड्याचे कानातले घातले आणि बारीकशी टिकली लावली. पहिलीपेक्षा जरा बरंच दिसतंय. सायली आरशात स्वतःला न्याहाळत बोलली आणि बाहेर आली. हेमंत तिच्या आधीच ऑफिसमध्ये निघून गेला होता. राधाचा निरोप घेऊन सायली बाहेर आली. खबरदार सायली, उंबरठा ओलांडलास तर याद राख, जहागीरदारांची सून ना ग तू. हे असले कपडे घालून बाहेर जाणार का? ललिताबाई गरजल्या. सायली मात्र तिथंच थबकली. काय होईल पुढे? ललिताबाईंचं ऐकून सायली घरात थांबेल की त्यांच्या या कुरघोडीवरही मात मिळवेल? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.